शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं व्हॉट्सॲप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलाय। खुर्चीवर बसलेले भास्कर जाधव वर उद्धव ठाकरे यांचा फोटो, समोर वाघाचं असलेलं चित्र आणि भिडा किती तुम्ही नडा किती द्यायचा जेवढा त्रास किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास अशा पद्धतीचं गाणं बॅकग्राऊंडला वाजतं आहे। या स्टेटसमधून भास्कर जाधव कुणाला तरी इशारा देत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय आणि त्याला वादाचे किनार आहे। ब्राह्मण संघासोबत भास्कर जाधव यांचा पेटलेला वाद। ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप ब्राह्मण संघाने केलेला आहे आणि त्याबद्दल ब्राह्मण संघाचे जे संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, पदाधिकारी आहेत हे सातत्याने भास्कर जाधव यांच्यावरती टीका करत आहेत। भास्कर जाधव यांनी ते वक्तव्य केले होतं का तर त्याबद्दल ते नकार देत आहेत। त्यांनी सुद्धा ब्राह्मण संघाच्या पत्राला खरमरीत उत्तर देणारं किंवा त्यांच्यावरती टीका करणारं असं एक पत्र लिहिलेलं आहे। दोन्ही पत्र सध्या माझ्या हातामध्ये आहे आणि या पत्रामध्ये हा नेमका वाद काय आहे, भास्कर जाधव यांनी काय उत्तर दिलंय, ब्राह्मण संघाचे जे अध्यक्ष आहेत घनश्याम जोशी त्यांनी पत्रामध्ये भास्कर जाधव यांच्यावरती काय आरोप केलेत, खरंच भास्कर जाधव यांनी ब्राह्मण संघाबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा जो आरोप आहे तो खरा आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर पहिलं पत्र जे आहे ते गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाचं आहे, जे घनश्याम जोशी हे त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांचं लेटर पॅड आहे आणि त्याद्वारे त्यांनी भास्कर जाधव यांना एक उद्देशून पत्र लिहिलेलं आहे। त्यामध्ये ते म्हणतात, गुहागर तालुक्यातील आपले लाडके कार्यकर्ते आपणास सोडून गेल्याच्या निमित्त आपण घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातील ब्राह्मण समाजावर केलेलं वक्तव्य ऐकलं। आपण एका सुसंस्कृत तालुक्याचे आमदार आहेत। आपल्याकडून जात धर्म पंथ विरहित तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा आहे। लोकशाहीमध्ये अनेक लोक आपल्या मतानुसार पक्षीय राजकारण करत असतात। आपणही आपल्या राजकीय फायद्यासाठी पक्षांतर केलं, परंतु आपण या मेळाव्यात असुसंस्कृत वक्तव्य करून गुहागर तालुक्यातील सामाजिक ऐक्य केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी बिघडवत आहात। आपणाला जनमानसात उभे करणारे श्री देवधर गुरुजी हे एक ब्राह्मणच होते आणि आपण स्वतः तालुक्यात आल्यानंतर त्यांना वेळोवेळी भेटत होतात। आज गुहागर तालुक्यात आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारे श्री विनुभाऊ मुळे तसेच श्री प्रवीण ओक हे देखील ब्राह्मणच आहेत आणि ज्या खुतीच्या गोष्टी आपण करता त्याच खुतीसाठी आपण आपल्या शारदा देवी मंदिरात केलेलं वर्तन आम्हास ठाऊक आहे। आपण अशा प्रकारे ब्राह्मण समाजातील तन मन धन अर्पून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींबद्दल केलेलं विधान हे अत्यंत निंदनीय आहे आणि याचे समर्थन होऊ शकत नाही। आपले चिरंजीव श्री विक्रांत जाधव यांनी आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत याच श्रीकांत महाजन यांच्या ओटीवर सभा घेतल्याचं आपण जाणता आहातच। आपल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील पहिल्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या अनेक ओट्यांवर सभा घेतल्या होत्या। याचा आपल्याला विसर पडला असावा। आपणही ब्राह्मण समाजाच्या ओट्या आपल्या राजकीय स्वार्थासाठी झिजवल्याची आठवण आम्हाला अजूनही आहे। या आपल्या कृत्याचा गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ जाहीर निषेध करतो व आपणास पुढील काळात गुहागर तालुक्यातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी योग्य भाषा वापरण्याची ईश्वर सद्बुद्धी देवो ही सदिच्छा कळावे। अध्यक्ष व कार्यकारी मंडळ गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर। घनश्याम जोशी यांच्या हे नावाने पत्र आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेना ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये ब्राह्मण संघाबद्दल किंवा ब्राह्मण समाजाबद्दल ब्राह्मण व्यक्तींबद्दल भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्षेपार्ह एक प्रकारे विधान केलेलं आहे आणि या विधानामुळे त्यांच्या भावना दुखावल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। पण ज्या वेळेला हे पत्र समोर येतं त्यानंतर भास्कर जाधव ब्राह्मण संघाला उद्देशून एक पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये ते ब्राह्मण संघाच्या सगळ्या आरोपांना मुद्देसूद उत्तर देतात आणि हे सांगितल्यानंतर ज्या पद्धतीने मी सुरुवातीला उल्लेख केला की त्यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं, त्यामधून काही प्रतिकातून त्यांनी गाण्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे। आता भास्कर जाधव हे ज्या वेळेला उत्तर देतात त्यांच्या पत्रामध्ये नेमकं काय आहे तर त्या पत्रामध्ये ते म्हणतात, घनश्याम जोशी जे ब्राह्मण संघाचे गुहागरचे तालुकाध्यक्ष आहेत त्यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलं आहे। त्यामध्ये ते म्हणतात, महाशय, नुकतीच 6 ऑगस्ट रोजी हेडवतड येथे माझी जाहीर सभा झाली। त्यातील एका वाक्याचा पराचा कावळा करून विपर्यास्त अर्थ लावून लिहिलेले पत्र माझ्या वाचनात आले। माझ्याप्रती आपल्या मनात असलेली असूया ओथंबून वाहताना दिसली। असो, गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाला आपल्यासारखा निर्बुद्ध बेअक्कल तालुकाध्यक्ष असावा हे त्या ब्राह्मण संघाचे दुर्दैवच हो। अर्थात त्यांनी हे घनश्याम जोशी यांना उद्देशून लिहिलेलं आहे आणि निर्बुद्ध बेअक्कल अशा पद्धतीची उपमा जोशी यांना भास्कर जाधव यांनी दिली आहे। पुढे ते म्हणतात, 1987 साली मी शिवसेनेचा तालुका प्रमुख झालो।
त्यावेळेला भारतीय जनता पार्टीसोबत आमची युती होती। तालुका प्रमुख झाल्यानंतर तत्पूर्वी सेनेचं काम करत असताना भाजपचे उमेदवार कैलासवासी तात्यासाहेब नातूंचा प्रचार मी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत केला असून गुहागर विधानसभेचे उमेदवार म्हणूनही तेवढ्याच आक्रमकतेने त्यांचा व त्यांच्या घरातील उमेदवाराचा प्रचार केला आहेच नव्हे तर चिपळूण तालुक्यात येणारी परंतु तत्कालीन गुहागर मतदारसंघात मोडणारी रामपूर सारखी अनेक गावं मी त्यांच्या पाठी उभी करणारा एक कार्यकर्ता आहे हे आपल्याला ज्ञात नसावे। कारण मला आपण ब्राह्मण द्वेष्टा ठरवले आहात। चिपळूणमधील कैलासवासी श्रीराम भाऊ भिडे, कैलासवासी अप्पासाहेब लवलेकर, कैलासवासी वसंतराव चितळे, कैलासवासी राजाभाऊ कानडे, कैलासवासी बंडोपंत जोशी, कैलासवासी सुधीर चितळे, वकील कैलासवासी अरविंद शेठ भागवत, कैलासवासी सुनील चितळे हे व यांच्यासारखे अनेक जण माझ्यावर अंतःकरणापासून प्रेम करत होते। श्री मधु खोत जोशी यांच्यासह हयात असलेले अनेक जण आजही माझ्यावर तेवढेच प्रेम करतात। त्याचे कारणही तसेच आहे। या बुजुर्ग मंडळींना हे कबूल होते व तसे जाहीररित्या ते बोलून दाखवायचे की भास्कर आमच्या सोबतीला आल्यापासून आम्हाला सुरक्षित वाटतं। कोणतीही निवडणूक असो, हरलो की आमच्या कौलांवर दगड नक्की असायचे। ते या भास्कर रावामुळे थांबले। तरीही तुमच्या म्हणण्यानुसार मी ब्राह्मण विरोधी। आपण मला गुहागर तालुका सुसंस्कृत आहे हे सांगता, मग अध्यक्ष व सर्व कार्यकारी मंडळाला माझा प्रश्न आहे। दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या पक्षाची शृंगारतळी येथे सभा झाली आणि त्या ठिकाणी आपण पक्षाच्या व समाजाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मला शिवीगाळ केली। एवढंच नव्हे तर माझ्या हयात नसलेल्या आईला ज्या शिव्या दिल्यानंतर तुमच्या म्हणण्यानुसार तथाकथित सुसंस्कृत असलेले माझे आमदार फिदी हसत होते व कोणासारखे बोललो तर सुसंस्कृतपणाला ठेच पोहोचेल, परंतु ते व तुमच्यासारखे अनेक ब्राह्मण टाळ्या पिटत होते। तेव्हा कुठे गेला होता तुमचा सुसंस्कृतपणा? तुमच्यापैकी एकालाही त्यावेळी असे पत्र लिहावेसे वाटले नाही। त्यावरून आपण सुसंस्कृत नाही तर किती विकृत आहात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले। इतिहासाचं सिंहावलोकन मी जरूर करतो, परंतु त्यात रमणारा कार्यकर्ता मी नाहीये। वर्तमानातही जात धर्म पंथ विरहित विकास मी केलेला आहेच आणि त्याचे लाभार्थी आपण देखील आहात। मी फायद्यासाठी पक्षांतर केलं प्रश्नचिन्ह, परंतु आपण युतीमध्ये राहून गद्दारी करणारे गद्दार आहात। ज्या देवधर गुरुजींचा ब्राह्मण म्हणून मला उभं करण्याकरता वाटा आहे असं आपण म्हणता, खरं तर माझ्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीला गुरुजींचा दुरान्वयी संबंध नाही हे तुमच्यासारख्या निर्बुद्ध माणसाला कसे कळणार? पण सध्या गुरुजींचा मुलगा हा परागंद आहे। त्याच्याकडील माझे असलेले येणे देऊन ब्राह्मण स्वच्छ असल्याचे सिद्ध करण्याची संधी आपण सोडू नये। माझा मुलगा हा श्रीकांत महाजन यांच्याकडे ओटीवर जाऊन बसला व मी देखील अनेकांच्या ओटीवर गेलो असं तुम्ही सांगता, परंतु तुमच्यासारखे अनेक याचक माझ्या पाडवीमध्ये उभे राहत असतात। त्यांचा दुर्दैवाने मला उल्लेख करावा लागत आहे। माझे प्रिय मित्र विनुभाऊ मुळे यांचा उल्लेख आपण पत्रामध्ये केला। त्यांच्या पत्नीला मी 2 वेळा गुहागर पंचायत समितीच्या सभापती केलं। गुहागर तालुक्यात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रथमच सभापती होण्याचा बहुमान मी मिळवून दिला। त्याबद्दल एखादे कौतुकाचे पत्र पाठवण्याकरता तुम्हाला लाजच वाटली असावी। तसेच प्रवीण ओक यांचा उल्लेख आपण केलात। त्या प्रवीण ओक यांच्या सौभाग्यवती पूर्वा ओक यांना देखील 2 वेळा जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली व त्यांना निवडून सुद्धा आणलं। श्रीमती गीता खरे यांना नगरपंचायतीमध्ये निवडून आणून सभापती केलं। हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरलात। त्यामुळे एखाद्या राजकीय सभेमध्ये मी जर एखादे राजकीय वाक्य बोललो असेल तर त्याचा संपूर्ण समाजाशी संबंध जोडणं हे तुमच्यासारखे पाताळ यंत्रीच करू शकतात। होय, मी राजकारणात आहे म्हणजे निवडणुका जिंकणं हे माझं कर्तव्य समजतो। मी काय आश्रमशाळा नाही चालवत। 2007 साली मी गुहागरमध्ये काम करायला सुरुवात केली। भोळ्या भावड्या जनतेला त्रास व दुःख डोळ्याने पाहिले, लेखणीचा दहशतवाद पाहिला। या जाचातून मुक्त होण्यासाठी ते एका आश्वासक नेतृत्वाची वाट पाहत होते आणि माझ्या रूपात त्यांनी ते पाहिलं। ही का माझी चूक? प्रश्नचिन्ह। कामाने आणि संपर्काने मला हरवता येत नाही म्हणून आपल्यासारख्या अनेक महानुभावांनी मला बदनाम करण्यासाठी वारंवार षडयंत्र रचली। जातीपातीचं विष या तालुक्यात कालवण्याचं काम केलं। मी राजकीय बोललो आणि त्यापूर्वी देखील काही न बोलता गावाने ओळवून टाकलेली तुमची कार्टी माझ्याबद्दल काही बोलत आणि लिहित असतात। एखाद्याला बदनाम करणं, त्याच्याविषयी खोटं पसरवणं, विश्वासघात करणं ही तुमची परंपराच आहे आणि लोकांना छळणं, त्यांच्या जमिनी बळकावणं, त्यांना लुबाडणं ही तुमची खरी ओळख आहे। कुणबी समाजातील मुलं शिकली सवरली तर आमच्या नारळी पोफळी कोण सोलणार? नारळी पोफळी आंबा काजूच्या बागांची साफसफाई कोण करणार? ही भावना तुमच्या मनामध्ये आहे हे सांगणारी कुणबी समाजातील काही ज्येष्ठ मंडळी आज देखील हयात आहेत। हेदतवड येथील भाषणात मी कुठेही ब्राह्मण या शब्दाचा
किंवा जातीचा उल्लेख केलेला नव्हता. प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे वेगवेगळ्या जातीचे समाजाचे असतातच, परंतु माझ्या एका वाक्याचा संबंध तुम्ही समाजाशी जोडलात. तर मग तुम्ही पत्र काढून मराठा समाजाबद्दल माझ्याबद्दल जे लिहिले आहे ते मराठा समाजात जाऊन मी सांगावं का? राहता राहिला विषय माझ्या शारदा देवी मंदिरातल्या केलेला उल्लेख. देव आणि धर्माच्या नावानं लोकांना लुबाडणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांनी वस्तुस्थिती माहीत नसताना अपप्रचार करणं हे तुमच्या रक्तातच आहे. विसुभाऊ, तुमची बुद्धिमत्ता, वकूब आणि कुवत मी ओळखू नये. हे पत्र तुमच्याकडून कोणत्या अनाजीपंतांकडून लिहून घेतलं गेलं हे मी समजू नये. यालाच लेखणीचा दहशतवाद म्हणतात. परंतु मी असल्या गोष्टींना भीक घालत नाही. उलट शृंगारतळीत झालेल्या सभेपासून या संधीची मी वाटच पाहत होतो. ती संधी तुम्ही या पत्राने मला दिलीत. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा तुम्ही मला ही संधी द्यावी त्या अपेक्षा. तुमचे हे उद्योग यापुढे न थांबल्यास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांपासून ते अगदी महात्मा गांधींपर्यंत आपला इतिहास मला कधीतरी सांगावा लागेल. धन्यवाद. अशा प्रकारचं पत्र भास्कर जाधव यांनी लिहिलेलं आहे. अर्थातच ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा जो आरोप आहे तो आरोप भास्कर जाधव यांच्या फार जिव्हारी लागलेला दिसतोय. म्हणूनच त्यांनी तब्बल 4 पानांचं पत्र आणि त्यामध्ये अनेक उदाहरणं, अनेक किस्से, अनेक राजकीय घडामोडी याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि घनश्याम जोशी यांच्याबद्दल त्यांनी यांच्यावर टीकासुद्धा केलेली आहे. आता ब्राह्मण महासंघ आणि भास्कर जाधव यांच्यातला हा वाद आत्ता चर्चेला येण्याचं कारण काय आहे? तर आता महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. कोकणामध्ये सुद्धा होणार आहे. नगरपंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती किंवा अन्य काही लोकल बॉडीज असतील, यामध्ये निवडणुका होणार आहे. यासाठी ठाकरे गटाकडून सुद्धा रणनीती आखली जाते. मग अशा वेळेला भास्कर जाधव आणि ब्राह्मण महासंघ यांच्यामध्ये वाट पेटला तर हे निवडणुकीमध्ये याचा काय परिणाम होईल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण आता भास्कर जाधव यांनी ब्राह्मण संघाला लिहिलेल्या पत्राबद्दल, त्यापूर्वी ब्राह्मण संघाने भास्कर जाधव यांच्यावरती जो आरोप केलाय त्याबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.